किसान पतसंस्थेस 1,32,00,000चा नफा. अध्यक्ष अनिल लाड. येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेस सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1,32,00,000 रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन अनिल लाड यांनी दिली आहे. यावेळी ते म्हणाले, 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला अभिप्रेत असणारी प्रगती झाली आहे. या वर्षात 1,32,12,373 इतका ढोबळ नफा झाला आहे. तर स्वनिधी 2,79,00,000, वसूल भाग भांडवल 45,09,000, ठेवी 48,74,00,000, कर्ज वाटप 32,03,00,000, गुंतवणूक 19,06,00,000, सीडी रेशो 61% प्रति कर्मचारी, व्यवसाय 9,07,00,000, ग्रॉस एनपीए 0%, एकत्रित व्यवसाय 236 कोटी, लिक्विडिटी 49%, सीआरआर 1%, एकूण शाखा 4 असून संस्थेची वाटचाल आज प्रगतीपथावर आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखवलेल्या विश्वासावर व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थापक चेअरमन अनिल लाड, व्हाईस चेअरमन सारंग माने, संचालक जितेंद्र जाधव, अनिल सावंत, बाजीराव पवार, महारुद्र जंगम, किरण लाड, प्रकाश पुजारी, संपत गावडे, मोहन पुजारी, डॉक्टर श्रीकांत जाधव, सौ वंदना लाड, सौ सिंधुताई थोरबोले, प्रकाश लाड, देवानंद खारगे, गजानन माळी, विजय कटारे, युनुस लांडगे, जयवंत चौगुले, अजित जाधव, संदीप यादव, सर्व शाखेतील कर्मचारी वर्ग, पिग्मी एजंट व सर्व सभासद व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे. किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामकाजामध्ये संस्थेला 1,32,0373 रुपये ढोबळ नफा झालेला आहे. संस्थेचे भाग भांडवल 45,09,000 आहे. स्वनिधी 2,79,00,000 आहे. ठेवी 48,74,00,000 आहेत. कर्ज वाटप 32,03,00,000 आहे आणि संस्थेची गुंतवणूक 19,06,00,000 आहे. या सर्व कारभारामध्ये या संस्थेच्या एकूण आर्थिक वर्षामध्ये 233 कोटीचा उलाढाल झालेली आहे. त्याचबरोबर संस्थेचा व्यवसाय हा 99,80,00,000 जवळजवळ 100 कोटीचा व्यवसाय संस्थेनं केलेला आहे. या सर्व कामकाजामध्ये संस्थेचं सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सभासद, संस्थेचे ठेवीदार, संस्थेचे कर्जदार, संस्थेचे सर्व कर्मचारी, मॅनेजर आणि सर्व थरातील सर्व लोकांनी आजपर्यंत संस्थेनं जी कामकाज केलं त्या कामकाजामध्ये संस्थेला सर्वांनी भरभरून, सर्व थरामधून भरभरून प्रेम दिलं. त्यामुळं आजपर्यंत संस्थेनं ही घोडदौड चालू ठेवलेली आहे आणि या घोडदौडीमध्ये कुंडल आणि कुंडल परिसरातील या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेच्या 4 शाखा आहेत. कुंडल, पलूस, भिलवडी, रामानगर आणि आत्ताच पुढच्या महिन्यामध्ये संस्थेची नवीन शाखा सांगलीमध्ये सुरू होत आहे. तरी या सर्व पाठबळाबद्दल कुंडल आणि कुंडल परिसरातील सर्व लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतंय आणि संस्थेला जे पाठबळ दिलं आहे त्याबद्दल सर्वांच्या ऋणात राहण्याची संस्था मान्य करेल एवढं बोलतो आणि थांबतो. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.